मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये एक इतिहास रचला आणि विजयी केला। त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। आपण गेल्या 2 महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत होतात, त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला हॅट्रिकच्या रूपाने पाहायला मिळालं। आता सगळ्यांना मी आव्हान करतो, विनंती करतो की आपण सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे। आजपर्यंत कुठेही गालबोट या 2 महिन्याच्या काळामध्ये आपण लागू दिलं नाही। अनेक विरोधकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही। आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या वर कुठेही याचं ॲलिगेशन होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे। आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आता सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपली ही मिरवणूक ही आता इथेच विसर्जन होते। आपण सगळ्यांनी शांततेत आपल्या आपल्या घरी जाऊन शांतता पाळायची। मी मुंबईहून आल्याच्या नंतर मी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक एरियामध्ये तुमच्या दर्शनाला सर्व माता भगिनीच्या, सर्व मतदार बांधवांच्या दर्शनाला येणार आहे। तरी आपण सगळ्यांनी अतिशय शांततेचं दर्शन आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या जनतेला द्यावं। मी अजून विजयाचं सर्टिफिकेट घेतलेलं नाही, मी आता तिथे जातोय विजयाचं सर्टिफिकेट घेऊन मला लगेच आता जळगावहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या जळगावच्या 11च्या 11 आमदारांना घ्यायला विमान पाठवलेलं आहे। मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो की आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे आपल्या आपल्या घरी जावं। विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावं। धन्यवाद। जय हिंद।